मन बॅटिंग करणारी टीम 12th मन पाठवा. एस पंचांचा ग्रीन सिग्नल. करूया मॅचला सुरुवात. गाडी सुटली जाईल गणेश या नावाची. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मिरासवाडी संघाला देखील स्ट्रायकिंग ओव्हर आता तो या संघाला देखील स्ट्रायकिंग ओव्हर आता गणेश आम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग करणारी टीम बॅटर नेम्स कळवायला या इकडे तुमचा 12th मन. ओहो या इकडे इकडे कुठे जात आहे या या यार कोणी सिक्सर मारला या आता. 12th मन विनंती करतोय महत्वपूर्ण स्पर्धा आहे आपली. बॅटरची नावं आमच्यापर्यंत कळवा. टीम देवाची शेंबडी आंबवडे संयुक्तरित्या तुम्ही खेळताय. तुमच्या खेळाडूंना इथून मोठा प्लॅटफॉर्म मिळतो. यासाठी आपला 12th मन पाठवा. दोन टीम एकत्र खेळतायत. 11 दूनी 22 खेळाडू तुमच्या जवळ आहेत. या लगेच. पहिला बॉल आणि या धावा आलेत 6. चला बॅट्समनचं नाव जरा आमच्यापर्यंत लगेच पोचवायचं आहे. कारण पाहिलं तर आपण ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. त्यासाठीच आपल्याला बॅट्समनची नावं माहीत असणं गरजेचं असतं. कारण 2 चेंडू 2 षटकार आलेत जरूर. अप्रतिम अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे देवाची शेंबडी आणि आंबवडे या टीमकडून. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संदेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय साळुंके. संदेश आणि अक्षय ही जोडी अप्रतिम फलंदाजी. पहिला 2 चेंडूवर षटकार. कमबॅक करेल गणेश. जाणला जातो गणेश. कमबॅक साठी जाणला होतो मात्र 6-1-6 6 दुने 12 6 त्रिक 18 6चा पाडा. संदेश मैदानाच्या आतमध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी फलंदाजी म्हणावी लागेल संदेशची. आंबवडे गावचा हा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश अप्रतिम फलंदाजी संदेशची आपल्याला पाहायला मिळते. प्रहार केलाय हल्ला चढवलाय ते म्हणजेच गणेशवर. मॅक्सवेल गेलाय कानमंत्र दिलाय. संदीप बावडेकर गेलाय गोलंदाजाजवळ कानमंत्र दिलाय. आता कमबॅक करेल का गोलंदाज पाहावं लागेल. काय घडेल गणेश. कमबॅक करेल का. केपी कॅप्टन नाराज असेल. चौथा आलाय या स्पर्धेतील. आलाय 4 लगातार 4 इन रो. अप्रतिम फलंदाजी यार आतापर्यंत. अप्रतिम फलंदाजी. आता जर विकेट घेतोय ना या चेंडूवर तर गोलंदाजाची हवा होईल. ऍक्शन रिप्ले पहा. आणि मैदानात 6ला 6 मावले तर गोलंदाजाचं करिअर बर्बाद होईल. पाहूया या मैदानाचा रेकॉर्ड देखील होईल. 6 बॉल 6 षटकार आले तर. मात्र गणेश तसं होऊन देणार नाही आहे. कारण गणेश जरी यंग टॅलेंट असला ना कमबॅक साठी जाणला जातो. आता गेलाय 4 येऊ द्या. 4 आलेत. पहा म्हटलं होतं ना कमबॅक साठी जाणला जातो. या मॅच या ग्राउंडचा रेकॉर्ड आहे सुनील साळगावकर यांच्या नावावर. लगातार 18 रो असे मारले होते. लगातार 8 षटकार त्यांच्या नावावर होते. PTPL नाईट टुर्नामेंट होती टेनिस बॉलची आणि त्या टुर्नामेंटमध्ये सुनील साळगावकर यांनी बकासूर पाटणचा म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यांनी 6 बॉल 8 बॉल 8 षटकार मारले होते. अरविंदजी जाधव साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आपण करूयात. बॉस चषक 2026 मध्ये मनाच्या अंतकरणामधून सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. आणि आपण पाहतोय बॉसवरील प्रेमा खातीर आज सर्व मंडळी जी बॉसवर प्रेम करतात ते सर्व मंडळी आज आपल्याला बॉसचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेली पाहायला मिळते आहे. आता गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज येईल पाहावं लागेल.
चला थोडस अंपायर स्पीडअप घ्यायला सांगा. संतोष सूर्यवंशी येईल का गोलंदाजी मार्कवर पाहावं लागेल. येस, गोलंदाजी मार्कवर संतोष सूर्यवंशी एक हार्ड हिटर ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये मिरजवाडी गावाचं नाव उंचावलं होतं तोच संतोष सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय केपीला. एकाच गावचे दोन खेळाडू क्लोज किपिंगच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. केपी मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार असं सांगतोय फलंदाज. 5-6चा पाडा आज बोलून आला की काय संदेश. 6चा पाडा आज पाठ करायला लावतोय वाटतं आम्हाला आज संदेश. मात्र समोर पाहिलं ना संदीप बावडेकर आहे, तो पण सांगत असेल आता तुझी बारी नंतर माझी बारी, बारी बारी सबकी बारी, अभी तुम्हारी बाद में हमारी. कारण संदीपने देखील याच मैदानावर 4 बॉल 4 षटकार मारलेत. आलाय अप्रतिम अशी फलंदाजी आणि या स्पर्धेतील पाहूया आपण पहिलं अर्धशतक येईल काय संदेशच्या बॅट मधून. कारण आतापर्यंत संदेश खेळतोय 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 37 धावांवर खेळतोय. 6 षटकार आणि 1 सिंगल त्याच्या बॅट मधून आली आहे. अप्रतिम अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज अक्षय मात्र बघायच्या भूमिकेत घेतोय. संतोष कमबॅक करेल का, करेल कमबॅक. कमबॅक केला म्हटलं ना, यासाठी ओळखला जातो पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये माझी का वर्णी लागली होती ते सांगतोय संतोष सूर्यवंशी. 2 षटकार जरूर आले त्यानंतर मी कमबॅक साठी ओळखला जातो. संदेश देखील सांगत असेल कोई बात नाही. 8 मध्ये 6 मी मारलेत. पुन्हा एकदा 1 धाव झाली, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा होतील का. स्ट्रायकिंग एंडला थ्रो, केपी कुठेतरी खराब कलेक्शन. केपीच्या माध्यमातून संधी तर निर्माण केली होती मात्र केपी खराब असं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. केपी पण चांगला ऑलराऊंडर आहे, त्याच्याकडे देखील बॅटिंग ॲबिलिटी आहे. मात्र आंबवडे आणि देवाची शेमडी हा संघ सांगत असेल आमच्याकडे देखील गोलंदाज आहेत भाऊ. व्हाईट बॉल, पंचांच्या दोन्ही हात समांतर, धाव येईल अवांतर आणि 1 धावेनिशी धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये 40 या आकड्यावर. 40 धावांमधील 39 धावा 9 चेंडूमध्ये एकटाच संदेशचा आहेत. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का. अप्रतिम असा स्ट्रोक, ईगल आय, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय संदेशच्या बॅट मधून. नक्कीच बॉस या स्पर्धेतील बॉस चषक 2026 मधील पहिलं अर्धशतक येईल का संदेशच्या बॅट मधून. पहा नो लुक स्ट्रोक फटका मारला आणि त्यानंतर चेंडूकडे पाहायला मिळाले. आतापर्यंत 46 धावा धावसंख्येवर आहेत आणि त्यातील 45 धावा संदेशच्या आहेत. एकच घेईल, सिंगल घेईल. आता भरपूर कालावधीनंतर स्ट्रायकिंग एंडला ओव्हर संपली आहे. स्ट्राईक घेतली आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे संदेशने. शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोणता पर्याय निवडतील काळगाव आणि त्यांच्या समवेत मिरासवाडी ही टीम. कारण आतापर्यंत पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 47 आणि त्यातील 46 धावा आपण जर पाहिलं तर संदेशच्या आहेत. अक्षय 1 चेंडू खेळला आहे, फक्त बघायच्या भूमिकेत नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे अक्षय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव कळवायचं जरा. अमित मस्कर, अमित मस्कर काळगावचा एक आणखीन ऑलराऊंडर, चांगला ऑलराऊंडर अमित मस्कर. पहिला चेंडू अंपायरकडे पाहिला, अंपायरचा हात काटकोनाच्या दिशेत, नो बॉलचा इशारा. म्हणजेच उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू. फ्री हिट, फ्री हिट, फ्री हिट.
फ्री हिटचा चेंडू. जशी दृष्टी तशी सृष्टी. आपण ज्या नजरेने जगाकडे बघतो जग आपल्याकडे तसे दिसते. जगाने बदलण्याची नाही तर आपली दृष्टी बदलण्याची गरज असते. आणि संदेश यस संदेश बॅट उंचवायची. अर्धशतक समोरच्या दिशेने कॅमेऱ्याच्या दिशेने आपण बॅट उंचवायची आहे. 12 चेंडू आणि 50 धावांच्या पार फलंदाजी त्याची पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतील बॉस चषक 2026 मधील पहिलं अर्धशतक. नाव आहे संदेश, गाव आहे आंबवडे खुर्द. मी नाही थांबणार भाऊ, मी मारणार नाही, मी तोडणार असं सांगतोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना संदेश पहा आतापर्यंत त्याने तब्बल पाहिलं ना आमचे स्कोरर देखील हात दुखला यार त्यांचा. षटकार 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 लिहून पुन्हा एकदा नो बॉल. आणि त्याच्यावर इशारा पाहूया काय येतोय. 7 धावा देखील या चेंडूवर अमितवर देखील फायर केलंय. आणि आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या देखील म्हणायला हरकत नाहीये. 60 धावा. आणि या 60 मध्ये 10 षटकार संदेशच्या बॅटमधून, म्हणजे 60च्या 60 धावा. 67 मधील 60 धावा संदेशच्या बॅटमधून आल्यात. 64 धावा संदेशच्या बॅटमधून. अक्षय पहा एकच चेंडू खेळला आहे आतापर्यंत. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फ्री हिट आहे. उघडा डोळे. फ्री हिटचा चेंडू. अंपायरचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा. 3 ओव्हरमध्ये आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या, नाही तर संपूर्ण बॉस चषक मधील सर्वोच्च धावसंख्या म्हणायला हरकत नाहीये. भाऊ 11वा षटकार आलाय. आज शनिवारचा दिवस आहे भाऊ, आज रविवार नाहीये. आज रविवार असतं तर म्हटलं असतं मटणाची पावर. मटणात मात्र आज शनिवार आहे आणि श्रावण पण आहे. टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोय संदेश आज. आणि 15 चेंडू 70 धावा. आज स्वराज म्हात्रेचा पण रेकॉर्ड तोडला भाई यांनी. बघ अजून एक 12वा षटकार. या स्पर्धेतील सर्वोच्च षटकाराचा षटकार किंगचा पुरस्कार असताना तर संदेश नक्कीच तो पुरस्कार घेऊन गेला असता. 18 चेंडू 100च्या पास जात आहेत की काय. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 80 धावा धावसंख्येवर अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. नो बॉल नो बॉल. घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. प्रेशरच्या शिट्ट्या कानामध्ये वाजतायत. 87 धावा धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत. बॉलर बॅन होईल कारण 2 भीमर हाताळलेत, त्यामुळे बॉलर बॅन होईल. आणि 4 चेंडू आणि 40 धावा अमितने खर्च केल्यात. पहा 17 चेंडू 82 वर खेळतोय संदेश. 17-82 वर खेळतोय. पाहूया 100चं जर टार्गेट द्यायचंय ना 18 बॉलला तर 2 षटकार पाहिजेत आणि ते संदेशकडे कॅपेबिलिटी आहे. आतापर्यंत 14 त्या बॅटमधून आल्यात. व्हाईट बॉल. प्रेशरच्या शिट्ट्या कानात वाजतायत काळगाव टीमच्या. संदीप बावडेकर 2 चेंडू टाकण्यासाठी आलाय. 4 चेंडू मध्ये 40 धावा खर्च केलेत अमितने. 88. 2 चेंडू 2 षटकार येतात ना तर 100 धावा. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या. आलाय का. आणि यस आलाय षटकार. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या. 18 चेंडू 100चं टार्गेट देतील का. 94 झालाय. 1 षटकार येतोय ना. 1 षटकार जर येतोय तर 100 धावा होतील आणि 118 चेंडू 101 करावे लागतील. आम्ही सरेंडर नाही करणार भाऊ. आम्ही पण खेळायला आलोय. आम्ही पण मारू शकतो अशी समोरची टीम सांगेल. आलाय वाईट. नो बॉल आला. यस अंपायरचा इशारा नो बॉल. विद्युत नागवसर देखील त्यांना कसरत करायला लावते समोरची गोलंदाजी करणारी टीम. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. आता शेवटचा चेंडू या स्पर्धेतील. आणि 95 धावा झाल्यात. षटकार आला तर 100 धावा.
होतील का? काय घडेल? खेळाडू येतोय, धावतोय, थांबलाय पाण्यामध्ये. बॉल 2 रन झाले. तिसऱ्या रनचा प्रयत्न आणि बघता बघता 2च धावा, म्हणजेच 97 धावा झाल्यात आणि 98 धावांचं टार्गेट असेल. आणि आपण जर पाहिलं एकदा जोरदार टाळ्या, संदेशची बॅटिंग आवडली असेल तर 19 चेंडू 90 धावांची खेळी. वा भाई वा, अफलातून फलंदाजी. संदेश एकदा बॅट दाखवायचे मित्रा, यार बॅट दाखव, बॅट दाखव, कॅमेराच्या दिशेने बॅट दाखव मित्रा. आज नक्कीच व्हायरल होणार तुझी ही व्हिडिओ. 19 चेंडू म्हणजेच 19 चेंडू 90 आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज नक्कीच पाटण तालुक्याच्या ग्रुपवर आज येणार आहे. 19 चेंडू 90 धावा. स्वराज म्हात्रेचं रेकॉर्ड देखील तोडलंय. स्वराज म्हात्रेने पाहिलं तर 3 मॅच मध्ये 100 धावांच्या आसपास केल्या होत्या, मात्र यांनी एकाच मॅच मध्ये संदेशनी केल्या तेवढ्या. वा, अफलातून लाजवाब बॅटिंग. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. देवाची शेमडी आणि आंबावडे टीम लगेच या. आणि संदीप, आपण लगेचच आपले बॅट्समन मैदानात पाठवा केपी, कारण 18 चेंडू आणि 98 धावा करायच्यात. आणि सर्व 11 टीम आपण आपला कॅप्टन लगेचच व्यासपीठावर पाठवून ठेवायचा आहे, कारण जशी ही मॅच संपेल लगेचच आपली नाणेफेक केली जाईल. जो संघ जिंकेल त्याच्याबरोबर लगेचच आपली नाणेफेकीचा कॉल केला जाईल. अप्रतिम अशी फलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये संदेशची पाहिली. अप्रतिम फलंदाजी. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला संदीप बावडेकर, पाटणचा मॅक्सवेल म्हणून ज्याला संबोधलं जातं, तो स्ट्रायकिंग एंडला. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला संतोष सूर्यवंशी, मिरासवाडी गावचा ब्रँड, तर दुसऱ्या बाजूला काळगाव टीमचा ब्रँड. संदीप बावडेकर आणि त्याच्याबरोबर संतोष सूर्यवंशी ही जोडी. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. चला बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. विकास माने गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग एंडला पाटणचा मॅक्सवेल म्हणून ज्याला ओळखलं जातं संदीप बावडेकर. मारेल संदीप, संदीपकडे देखील कॅपॅसिटी आहे, संदीप देखील मारू शकतो. मात्र गोलंदाजी चतुर चालक गोलंदाज आहेत. अक्षयला पहा, अक्षय एसटी रक्षकाच्या भूमिकेत आहे सध्याला. एकच चेंडू त्याला खेळायला मिळाला 18 मधील. एक्स्ट्राच्या धाबा किती महागात पडू शकतात. पहिला चेंडू टिट फॉर टॅट कशाला म्हणतात, याला म्हणतात. पहिल्या चेंडूवर अप्रतिम असा स्ट्रोक संदीप बावडेकर. असं म्हटलं होतं ना, बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी बाद में हमारी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विकास माने. अठरा चेंडू आणि 14 षटकार मारायचे, ती मॅच जर जिंकायची तर. गोशांकी क्षेत्रात 1 धाव. विचारशक्ती ही माणसाची खरी ओळख आहे. ती गहाण ठेवणारा माणूस स्वतःचं अस्तित्व हरवतो, तर विवेकाचा त्याग करणारा समाज स्वतःच्या विनाशाचा मार्ग स्वतःच तयार करतो. इतिहास हा केवळ भूतकाळाचा आरसा नसून भविष्याचा इशारा हे आहे. त्यातून शिकणारे टिकतात आणि दुर्लक्ष करणारे काळाच्या पडद्याआड
हरवून जातात. कटू आहे पण सत्य आहे. संदीप बावडेकर बॅक टू द डगआउट. वादळ शमलय. चला नवीन बॅट्समन लगेचच मैदानात यायचंय कारण अजून आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे धावत यायचं नवीन बॅट्समन. केपी नवीन फलंदाज केपी मैदानाच्या आतमध्ये. केपी आलाय. पुढचा चेंडू सेट डाऊन द ग्राउंड. खेळाडू आहे तैनात. स्लाइडिंग मारली आहे त्या ठिकाणी. एकच धाव. एकाच गावचे 2 खेळाडू. एका बाजूला केपी दुसऱ्या बाजूला संतोष. आता संतोषला जलवा दाखवावा लागेल. अप्रतिम फलंदाजी. 36.40च्या सरासरीने धावगती बनवायची आहे. 98चं टार्गेट आहे. ही आहे क्षमता, ही आहे ताकद संतोष मध्ये. आणि असेच अजून पाहिलं तर 13 षटकार मारावे लागतील. बॉल शिल्लक आहेत अजून. आपण जर विचार केला तर 13 आणि 13 चेंडू 13 षटकार मारावे लागतील ही मॅच जर जिंकायची आहे तर. फ्लिक ऑफ द रिक्स. हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर लँड झालंय सीमारेषे पार. षटकार संतोष सूर्यवंशी यासाठी जाणला जातो. 20 धावा पहिल्या षटकाच्या अंती. लगातार 2 चेंडू 2 षटकार संतोष सूर्यवंशीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडासा स्पीडअप करायचा. अंपायर विद्युत सर थोडासा स्पीडअप घ्यायला सांगायचा कारण अजून आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्या. चला गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर सुनील आलाय. सुनील चला थोडासा स्पीडअप करायचा. सुनील आलाय गोलंदाजी मार्कवर. चल थोडासा स्पीडअप करायचं आहे. अंपायर आपल्याला देखील विनंती असेल. गोलंदाजी मार्कवर सुनील आपण पाहतोय. येणारे चेंडू असतील 12 करायच्यात 78 म्हणजे 10 षटकार मारावे लागतील. 12 मध्ये 10 तरी कमीत कमी मारावे लागतील. व्हाईट बॉल आणि त्याच्यावर प्लस आली आहे का? येस व्हाईट +1 म्हणजेच 2 धावा. आता 12 चेंडू 12 मारायचे आहेत. 72. चला स्पीडअप ठेवा. चला इथून पुढे होणाऱ्या मॅचेस या किती ओव्हरच्या खेळवल्या जातील हे थोड्याच वेळात वेळेनुसार कळवलं जाईल. बॉस घड्याळ बघतायत. बॉस घड्याळ बघतायत की किती वाजेपर्यंत होईल त्यानंतर ठरवलं जाईल. अन्यथा सुपर ओव्हर खेळवल्या जातील इथून पुढे. बॉसने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की इथून पुढे सुपर ओव्हर खेळू शकतात वेळेच्या अभावामुळे. अजून देखील मॅच ऑन आहे. 11:69 मॅच अजून ऑन आहे. 10 षटकार 11 बॉल 11 षटकार मारावे लागतील. आणि केपी ज्या अतिरिक्त धावा गेलेत ना गणेशच्या ओव्हरमध्ये अमितच्या ओव्हरमध्ये त्या कुठेतरी महागात पडू शकतात. 4 चेंडू 40 धावा अमितने खर्च केल्यात. आतापर्यंत अमितच्या करिअर मधील सर्वात महागडी ओव्हर म्हणावी लागेल. कारण अमित पाहिलं तर चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जातो. केपी अप्रतिम फलंदाजी. कॅचेटचा कॉल. एलिव्हेशन फसलंय. चेंडू हवेमध्ये आणि कॅच ड्रॉप. जीवदान मिळालंय. जास्त धावा आहेत म्हणून कुठेतरी कॅच सोडतायत की काय. आणि इथून पुढील सर्व मॅचेस सुपर ओव्हर
खेळवल्या जातील असं बॉसने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. केपी अप्रतिम स्ट्रोक केपीचा. प्रेक्षक मायबाप जे मैदानाच्या बाजूने गर्दी केली त्यांचं कुठेतरी मनोरंजन व्हावं यासाठी की काय इथून पुढे सर्व सामने सुपर ओव्हर खेळवले जातील. केपी सेट ऑन फायर. लगातार केपीच्या बॅट मधून आलाय हा घनागती प्रहार आणि या ओव्हर मधला चौथा षटकार. वाईट +1 म्हणजेच 2 धावा. म्हटलं ना 60-70 धावा असत्या ना तर नक्कीच मिराजवाडी संघ कुठेतरी मॅच मध्ये होता. मात्र अजून देखील मॅच मध्ये आहे. एक्स्ट्रा धावा जर आल्या ना तर अजून देखील मॅच मध्ये आहे. 7:47 पाहिजेत अजून देखील मॅच मध्ये. एक्स्ट्रा धावा समोरच्या टीमने देखील दिल्या होत्या. 4 चेंडू 40 समोरच्या टीमने दिल्या होत्या. आले एक्स्ट्रा धाव. म्हटलं ना सर अजून मॅच ऑन आहे कारण दोन्ही संघ आम्ही लास्टच्या चेंडूपर्यंत मॅच सोडणार नाही असं सांगतायत. एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि येणारे 6 चेंडू शिल्लक. 56 धावा झालेत. 6 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप ठेवा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सचिन. चेंज केला सचिन करा तिथं सुरेशला. सचिन आलाय. 6 चेंडू 45. चला स्पीडअप ठेवा. अंपायर्स विद्युत सर थोडंसं स्पीडअप ठेवा. अजून 3 मॅचेस कव्हर करायच्यात आणि सुपर ओव्हर त्या मॅचेस खेळवल्या जातील. प्रेक्षक मायबापांचं मनोरंजन होणार आहे. नक्कीच आज बॉस चषकमध्ये काय पाहिलं घरी गेलो आम्ही सांगू की सुपर ओव्हर पाहिली आणि हे आगळे वेगळे नियोजन. म्हणूनच म्हटलं जातं ना शिवाजाधव बॉस यांना म्हणूनच तर म्हटलं जातं नियोजनाचा बादशाह म्हणून. का त्यांची ओळख आहे यामुळे आहे. प्रेक्षक मायबापांसाठी काय नवीन घेऊन येता येईल हे त्यांच्याकडून पाहिलं जातं. आणि आज शनिवारचा दिवस आणि प्रेक्षक मायबापांसाठी सुपर ओव्हरची मेजवानी आणि आज बॉसचा वाढदिवस म्हटल्यावर बॉस बोलेगा वहीच होएगा. नक्कीच आम्ही पाहिलं तर फ्रंट लाईट लावून देखील खेळू शकतो. मात्र थोडंसं काहीतरी चेंज बॉसच्या डोक्यात आल्याने बॉसने सांगितलं इथून पुढे सर्व मॅचेस सुपर ओव्हर होतील. आयोजन कमिटीने सांगितलंय. मुकादम पप्पूदादा मुकादम असतील त्याचबरोबर शिवादादा बॉस असतील. षटकार आहे. चांगली फलंदाजी करतोय काशीनाथ पवार म्हणजेच केपी. तीन चेंडू आणि 38 धावा. हो 3 चेंडू 3 षटकार येतील का केपीच्या बॅट मधून. थोडासा इकडे असता तर षटकार असता. मात्र डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. म्हटलं होतं ना 60-70 धावा असत्या ना तर मिरासवाडी टीम कुठेतरी मॅच मध्ये होते. काळगाव टीम मॅच मध्ये होते कारण आता पाहिलं तर 61 धावा. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नियस 1 धाव बाईच्या स्वरूपात 63 धावा 62 धावा धाव संख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक. केपी शेवटच्या चेंडूवर षटकार मारेल का पाहावं लागेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कोण असणार आहे. वाईट पंचांचे हे दोन्ही हात समांतर धावेल अवांतर आणि आमचे आदित्य सर सांगतात आम्हाला सर बघा अंपायरने वाईट दिलाय. एक चेंडू 35 ची गरज आहे. एक लिगल डिलिव्हरी हाताळ मित्रा.
चला टॉससाठी या सळवे 11 टॉससाठी या आणि त्याचबरोबर देवाची शेमडी आणि आंबावडे टीम कॅप्टन पाठवा लगेचच आणि संदेश आपण देखील लगेच या संदेश प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे आणि टॉससाठी तसंच ये संदेश या तूच कळ टॉस या चला अतुल दादा कॅप्टन पाठवा सळवे 11 टीम अतुल दादा कॅप्टन पाठवा 1 साइड 11 सळवे आणि 1 साइड जिवा सळवे 11 आणि 1 साइड जिवा टीम कॅप्टन पाठवा सुपर ओव्हर खेळवली जाईल.